जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून या पवित्र दिवशी बच्चूभाऊंनी शेतकऱ्यांचा विषय विधानसभेमध्ये मांडण्यासाठी आणि मोठ्या ताकदीने मांडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आज प्रत्येक आमदारांना एक बाबा आपल्या प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन देऊन एक ताकदीने विषय मांडण्यासाठी प्रत्येक आमदाराला एक विनंती करण्यात येणार आहे। कारण दुर्दैवाने बच्चूभाऊंचा एक शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेमध्ये जो अधिवेशनात जो गाजत होता तो आता तीभर आमच्या माढा तालुक्याचे आमदार लोकप्रिय आमदार अभिजित आबांनी ती उणीव भरून काढून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा मुद्दा मग कर्जमाफीचा विषय असेल, या अधिवेशनामध्ये सरकारने कुठलाही कर्जमाफीचा विषय घेतला नाही। तसंच दुसरी गोष्ट दिव्यांगांचा मानधनाचा विषय असेल, 1,500च्या ऐवजी ते 6,000 रुपये त्यांना मानधन मिळालं पाहिजे। कारण ज्यांना हात नाहीत पाय नाहीत अशांना 1,500 रुपये मिळत आहेत आणि जे चांगले आहेत त्या महिलांसाठी सुद्धा शासनाने 1,500ची योजना राबवली, म्हणून ही 1,500च्या ऐवजी 6,000 रुपये त्यांना मिळाले पाहिजे। दुसरी गोष्ट अजून पेरणी ते कापणी ही पिकं सुद्धा MRGS मध्ये घालून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला आधार देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे। म्हणून खऱ्या अर्थानं प्रहार संघटना इथून पुढे रस्त्यावरची लढाई लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि विधानसभेमध्ये आबासारखे संघर्षमय व्यक्तिमत्वांनी आणि एक माढा तालुक्याचं एक खरं आपण बघितलं गेल्या विधानसभेमध्ये अतिशय चांगलं प्रश्न आबांनी मांडलं। ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये कसा एक सवतीची वागणूक सरकार देते त्या आबाने अतिशय कठोरपणे अतिशय म्हणजे व्यवस्थित आबांनी तो विषय मांडला। म्हणून इथून पुढच्या काळात सुद्धा आबांना आमची विनंती आहे की आबा भाऊंची उणीव आपण जाणवू देऊ नका आणि मोठ्या ताकदीने आपण हे विषय मांडावं अशी मी आबांना विनंती करतो। आणि आबांना आज एक क्रांतीची सूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीची मशाल पेटवून आम्ही आजपासून शेतकऱ्यांसाठी हा संघर्ष चालू करतोय आणि आबांना त्या पद्धतीचं निवेदन आम्ही सादर करतोय। आज महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे हे 1800 सालामध्ये त्या ठिकाणी सांगितलं। आज देखील 75 वर्ष शेतकरी त्या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळून आज देखील माझा शेतकरी पिचलेला आहे। आसूड म्हणून जे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलंय त्याची जाणीव राज्य सरकारला करण्यासाठी आणि ती ज्योतीची मशाल पेटवून आज हे आंदोलन होत आहे। बच्चूभाऊ कडू आणि त्यांची प्रहार शेतकरी संघटना याला आमचा संपूर्णपणे पाठिंबा आहे आणि या सर्व ह्यांच्या सोबत त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून विधानसभेमध्ये असेल रस्त्यावरती असेल सगळ्या लढाईत आम्ही त्या ठिकाणी सक्षममध्ये ह्यांच्यासोबत उभा राहू। प्रहार संघटनेचे संस्थापक शेतकऱ्यांचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकरी दुबळ्यांना त्या ठिकाणी न्यायाचा हक्काचा हात देण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। आज सर्व शेतकरी संघटनेचे प्रहार शेतकरी संघटनेचे सर्व नेते सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी या निमित्ताने एवढंच सांगतो की आपण जो लढा आहे तो लढा मी त्या ठिकाणी ती मशाल घेऊन त्या ठिकाणी गेल्या दोन्ही अधिवेशनात विधानसभेमध्ये गाजवला आहे। मी सरकारला देखील याबाबत ठणकावून सांगायचं काम केलं की त्या ठिकाणी आपण केलेला जो वचननामा होता जो आपण संकल्पपूर्ती होती यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी करणार, परंतु या अधिवेशनात किंवा अर्थसंकल्पात ही मागणी त्या ठिकाणी केली नाही तर ती सरकारनं लवकरात लवकर त्या ठिकाणी कर्जमाफी करावी। आज MRGS मध्ये त्या ठिकाणी जी मागणी आपण केली की पेरणी ते कापणी ही त्या ठिकाणी केळीच्या बाबतीत लागवड असेल 5 एकराच्या वरची असेल किंवा वेगवेगळ्या पिकांना त्या ठिकाणी त्यामध्ये समावेश करून MRGS माध्यमातून शेतकऱ्याला हात त्या ठिकाणी दिला पाहिजे ही भूमिका देखील मी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी प्रकर्षाने मांडली। त्या ठिकाणी माझ्या दिव्यांग सहकार्यांना त्या ठिकाणी 1,500च्या ऐवजी 6,000 रुपये मिळाले पाहिजे। मी तर त्या ठिकाणी माझ्या सहकार्यांना सांगतो की 6,000 रुपये न मागणी करता त्या ठिकाणी 10,000 रुपये मिनिमम वेजेस त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे आणि ते सरकारनं देणं गरजेचे आहे। कारण ही लोक त्या ठिकाणी स्वतःचा त्या ठिकाणी या ईश्वरानं त्या ठिकाणी एक बाजू कमी दिलेली असताना देखील धडपड मात्र ही अधिकीची करून ह्या राष्ट्राला भर देण्यासाठी सर्वांगीण विकासासाठी हे रात्रंदिवस त्या ठिकाणी कष्ट करणारी माणसं आहेत। तर त्यांच्या पाठीशी आपण उभा राहिलं पाहिजे सरकार म्हणून ही देखील आम्ही मागणी त्या ठिकाणी अधिवेशनात मांडली आहे।
त्या आज संजय गांधीचे 5 महिने झालं पैसे येत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकार त्या ठिकाणी मूग गिळून गप आहे. आज कर्जमाफीवरती बोलायला तयार नाही. 1500चे 2100 रुपये लाडक्या बहिणींना देणार होतं त्याच्यावर बोलायला तयार नाही. आणि अधिवेशनामध्ये आपण बघितलं असेल तर 60 प्रश्नावरती त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या जो दुजावा होतोय त्याबाबत मी त्या ठिकाणी आवाज उचलला होता. आणि बच्चूभाऊंनी ज्या पद्धतीने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या दिनदिबळ्यांच्या त्या ठिकाणी प्रश्नांवरती वाचा फोडली, सरकारला त्या ठिकाणी धारेवर धरलं, त्याच पद्धतीनं एक त्यांच्यासारखाच एक सहकारी म्हणून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये या माढा मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या अपेक्षा त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे. मी आपल्या आंदोलनामध्ये सामील आहे आणि उद्याच्या येणाऱ्या 30 जूनला पावसाळी अधिवेशनात नक्की त्या ठिकाणी आम्ही अजून परत आवाज उठवूया. आज दिवसाला 7 आत्महत्या त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या होत आहेत. आज शेतकरी खूप अडचणीत आहे. एका बाजूला द्राक्षाचा शेतकरी संपलाय, त्या ठिकाणी डाळिंबावरती रोगराई पडली आहे. आज केळीच्या बाबतीत असेल, बेदाण्याच्या बाबतीत असेल, आज कोणत्याही पिकाच्या बाबतीत आज आपल्याला कांद्याची निर्यात शुल्क त्या ठिकाणी कमी केली, परंतु 40, 20 आणि 0 करायला जो मध्ये शेतकऱ्याला वेळ गेला त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं. आज सोयाबीनचे रेट त्या ठिकाणी आज हमी भावापेक्षा 1,000 रुपये कमी आहे. आज सगळ्या शेतीमालाचे भाव त्या ठिकाणी पडलेले आहेत. अशा परिस्थितीत सरकारनं शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी विना अट्ट दिली पाहिजे. कारण शेतकऱ्याला 3 लाखाची कर्जमाफी देतो आपण. काही जणांना आज द्राक्षाच्या बागायतदाराची जर अवस्था अशी आहे की त्याला एकराला 6-7 लाख रुपये कर्ज काढावं लागतं. 4 एकराची बाग असली तर 20 लाख कर्ज आहे आणि त्याला 3 लाख मिळतं. मग त्याला त्या कर्जमाफीचा फायदा होत नाही. तर संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी केली पाहिजे. आपण परवाच एक बातमी ऐकली असेल, एका उद्योगपतीचे 15 लाख कोटी रुपये तुम्ही त्या ठिकाणी माफ केले आणि मग शेतकऱ्याला द्यायला काही अडचण नाही. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी ह्या भूमिकेशी आम्ही आहोत. MRGS मध्ये सगळे पिकं त्या ठिकाणी टाकून शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे आणि माझ्या दिव्यांग बांधवाला त्या ठिकाणी 6,000च्या ऐवजी 10,000 मिळाले पाहिजे. यासाठी मी आपल्याबरोबर सामील आहे.